नमस्कार मित्रांनो. तर सध्या आम्ही आलो आहे जर्मनी येथील ब्लॅक फॉरेस्ट या प्लेसमध्ये. आणि इथे या ठिकाणाचं नाव आहे ममलजी. हे ममलजी लेक आहे जे आपल्याला समोर दिसते. तर याला ॲक्च्युली ब्लॅक फॉरेस्ट यासाठी म्हणतात की हे एवढे घनदाट जंगल आहे जिथे की सनलाईट खाली जमिनीपर्यंत पोचूच शकत नाही, म्हणून याला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. बघू शकता किती घनदाट जंगल आहे. आणि सध्या हा जो स्पॉट आहे ममलजी लेक, हा सध्या समुद्र सपाटीपासून एक 1100 मीटर वरती आहेत आम्ही सध्या उंचावरती. आणि हे जे पाणी दिसतं लेकमध्ये, त्या पाण्याची खोली आहे एक 55 ते 60 फूट खाली खोल आहे. तर बघू शकता माझ्यासोबत. आणि हे ब्लॅक फॉरेस्ट एरिया हा जर्मनीमध्ये येतो आहे. अजून आम्ही स्वित्झर्लंडला पोहोचलो नाही आहे. तर हा जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या बॉर्डरच्या जवळपास आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये जर्मन या देशामध्येच आहे सध्या. चला तर आपण वॉक करत बघूया ममलजी लेक. भरपूर टुरिस्ट मंडळी आलेली आहे. बघा किती सुंदर व्ह्यू आहे, छान असं वातावरण आहे सध्या. टेम्परेचर देखील छान आहे, 30 डिग्री टेम्परेचर आहे. आणि खूपच सुंदर असा व्ह्यू ममलजी लेक, जे की स्विस ट्रिपमध्ये जाताना वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल आणि मेन लोकेशन आहे, टुरिस्ट स्पॉट. ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शांततेत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे लेकला ॲक्च्युली पूर्ण राऊंड आहे, आपण राऊंडने वॉक करू शकतो. तसंच आता आम्ही देखील वॉक करतो. लेकच्या उजव्या साईडला बघू शकता उंच उंच झाडे आणि घनदाट जंगल. चलो उन्नति वॉक करते. तर आता वॉक करत आहोत आपण. उन्नती चला वॉक करूया आपण आता मस्त. इथे या साईडने पण बघूया. असा इथे वॉकिंग रूट केलेला आहे, राऊंड आहे पूर्णपणे ममलजी लेक. बसायची देखील व्यवस्था आहे. आणि हे बघा किती उंच झाडे आहेत. झाडे ॲक्च्युली एकदम आपल्या कोकणासारखी वाटत आहेत. हे बघून कोकणाची आठवण आली, कारण आपलं कोकण पण खूप सुंदर आहे, त्यात काही शंका नाही. तशा प्रकारे हे इथे युरोपियन लोकांसाठी यांचं कोकणच म्हणता येईल. भरपूर टुरिस्ट लोक आलेले आहेत. काही मंडळी मस्त स्विमिंगचा देखील आनंद घेत आहेत. हे बघा समोर तिकडे हॉटेल आहे आणि या साईडनं व्ह्यू.
हे मोठे दगड वगैरे आहेत तिथे. तर ममलजी लेक हा आमच्या ट्रिपचा पहिला स्पॉट म्हणता येईल, कारण सध्या इथे सकाळपासून प्रवास चालू होता, तर बस आता थांबली आणि हा स्पॉट आता आम्ही फर्स्ट टाईम इथे बघत आहोत. हा स्पॉट झाल्यानंतर मग आम्ही ॲक्च्युली स्वित्झर्लंडमध्ये आमची एंट्री होईल आणि रात्रीचा स्टे आहे स्वित्झर्लंडमध्ये. बघा, अजून जवळून दाखवतो तुम्हाला येथील झाडे आणि सुंदर असा व्ह्यू. सर्वांनाच हे प्रत्यक्ष बघणं काही शक्य नाही, त्यामुळे म्हणूनच मी हा खास व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून तुम्ही सर्व याला निवांत बघू शकाल आणि या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्याल. बघूया इथे काय लिहिले आहे. जर्मन लँग्वेजमध्ये आहे. आय थिंक इट इज इन जर्मन, राईट? ग्रेट इन जॅक. अच्छा, हेच प्लास्टिक बॉटल वगैरे. हां, तेच कचरा वगैरे त्याबद्दलचं इन्स्ट्रक्शन दिसत आहेत. इथे मंडळी बसली आहे. थोडा फोटो वगैरे घेण्यासाठी छान स्पॉट आहे आणि थोडं रिलॅक्स पण होता येईल. ते समोर एक महिलेचा पुतळा बनवलेला आहे. हे बघा, त्या जो महिलेचा पुतळा आहे त्याच्याबद्दल यांनी इथे स्टोरी लिहिलेली आहे, ती पण शूट करतो. काहीतरी स्टोरी आहे यांच्या बिहाइंड. लेट्स जस्ट रीड. आपण यांचं कन्क्लुजन वाचूया काय म्हणते ते शेवटी. लिसन टू व्हॉट अवर ममल हॅज टू से अँड लेट युअर वरीज डिसअपियर इन टू द ममलजी. मेक अ विश फॉर समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट टू यू. द mermaid is already smiling. Have you not noticed? Have you noticed? So smile too and repeat quietly to yourself. Even though I have sorrows, I will love and accept myself as I am. Okay. चला तर इकडे काय नाही, आता सर्वत्र असाच लेक आहे हा. बस लेकच्या सर्व साईडने एक राऊंड आहे जे की आपण वॉक करू शकतो. बाकी
अशा प्रकारे हा लेक आहे, ममल झील लेक. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. असे आता वेगवेगळे मी माझ्या स्वित्झर्लंडच्या ट्रिपमध्ये भरपूर सारे व्हिडिओ बनवेल, वेगवेगळे पार्ट टाकत जाईल. तर ममल झील लेकबद्दलचा हा व्हिडिओ इथे थांबवतो. थँक्स फॉर वॉचिंग. अँड जे नवीन आहेत त्यांनी कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड कीप वॉचिंग मुंडे फॅमिली इन युरोप. थँक्यू.